नमस्कार. आज नमस्कार मी मितूसोबत चालू केलं आणि दुसरा नमस्कार हे बघा. नमस्कार कर शिवानी. नमस्कार कर. नमस्कार. तुम्हाला दाखवतो शिवानी खाली का बसली. तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. वेट. त्याच्यासाठी खाली बसली आहे माझी बायको. नाईस. आणि हे जे तुम्हाला दिसतं ना, जरा हात सरकवशील का? हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे एका मोदक मध्ये जातं ना. काय हे जे काय हे बोल ना. कॉइन 1 रुपयाचा आहे. ज्याच्याकडे तो जाणार म्हणजे मोदकामध्ये आम्ही टाकणार ज्याच्याकडे तो जाणार तो लकी. हे खूप Yes. लोक करत असतील पण तुला कधी भेटलाय? हो मला नाही माहिती भेटला बाई. तुला भेटलाय? मला ऑलरेडी मी भेटली. अजून किती लक पाहिजे तुला? अजून जुलीला पण भेटलाय. आणि अजून काय? गणेश चतुर्थी. येस, गणेश चतुर्थीच्या आधी दिवशी हे तुम्हाला विश करायचं राहून गेलेलं आमचं. आमचा गणपती आलेला आहे. आमचं आगमन पण झालेलं आहे आणि आम्ही गणपती आलाय म्हणजे आगमन झालंय ना. अरे म्हणजे तेच गणपती आगमन झाले. आम्ही ना दरवर्षी आदल्या दिवशी आणतो. मेजॉरिटी लोक सेम डे ते खूप गर्दी असते, ट्रॅफिक असतं म्हणून आम्ही आदल्या दिवशी आणतो. आता ते सगळं झालेलं. आम्ही शूट नाही केलं तेव्हा कारण की सगळे बिझी होते डेकोरेशन वगैरे मध्ये. पण आजचा दिवस आम्ही तुम्हाला सगळा दाखवू हळूहळू छोट्या गोष्टी. कारण की इथे एकच नाही 2 गणपती आहेत. तर साई आणि गौरव तुम्हाला माहिती आहे त्यांची फॅमिली बाजूलाच राहते. तर त्यांच्याकडे पण गणपती असतो तो 1.5 दिवसाचा असतो आणि इथे पण गणपती असतो जो 7 दिवसाचा असतो म्हणजे गौरी सोबत. तर मग तसं दोन्हीकडे ह्याची हलचल असते. तर दोन्ही घरातले मोदक वगैरे इकडे बनले जात आहेत आता म्हणून डबल काम असतं. तर माहिती नाही कसं ह्याच्याकडे इन्चार्ज आहे आजचा ब्लॉग. याच्याकडेच असतो नेहमी. आज हात दुखतोय. आज 2 मिनिटं थांब जरा. मान दुखते. हा मान दुखतीचे हात पण दुखतोय. हा असं करता करता सवय झाली. हा चल पुढे बोल. तर आम्ही मेन सांग ना. मेन लाईव्ह. हा आम्ही विचार केला की आता गणपतीमध्ये जास्त ब्लॉगिंग नाही करता येणार. आम्ही वीकेंडला सॅटर्डे किंवा संडे लाईव्ह येऊ इंस्टाग्राम वरती आणि युट्यूब वरती पण. युट्यूब वर सेटअप लागतो. प्रॉपर सेटअप. त्यांना माहिती आहे थोडं ऍडजस्ट करतील. हा ठीक आहे. मग आम्ही लाईव्ह येऊ हे तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही लाईव्ह करणार आहे कारण ब्लॉग डिस्कस नाही केले तर आम्ही एंड ऑफ द ब्लॉग आम्ही सांगू. माझं मानच दिसते. मग मानच पाहिजे. बोलते माने नाही ना. तोंडाने बोलते ना. माझा हात दुखतोय ब्रो. हा तर लाईव्ह वगैरे येऊ आम्ही त्यामुळे तुम्हाला सगळं सांगू. तर बघत राहा हा पूर्ण ब्लॉग. आणि परत एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मीच करतो. जरासा मोदक हिच्या डोक्यात. हिचा मोदकाचा वासा येईल. आणि आमचा उपवास आहे. मी हरतालिकेचा उपवास करते. तर यश पण करतो सगळे. हा तर काल आम्ही कडक केला म्हणजे पाणी पण नाही प्यायलो असं वाला केलं. तर आज एवढी भूक लागली आम्हाला आणि वरून मोदक बनवते. तुम्ही मोदक बनवते. मम्मीकडनं कळालं आम्हाला ताजी खाबर आहे की मोदकाच्या पिठात थोडासा लफडा आलेला आहे. बरोबर नाही. रव्यासारखं नसतं पीठ आहे पण ते रव्याचे मोदक करतात. पण ते रवा कसं शिजवून तो एकदम पिठासारखा होतो. पण हे नुसतं असं ये पीठ है. ये पीठ है. इसका थोड़ा सा लफड़ा है ऐसा हमारी मॉम ने बोला है. एक्सपर्ट ने बोला है. तुम्हारा क्या कहना है इस पे? एक सॉफ्टनेस म्हणून एक अजून एक्सपर्ट ओपिनियन म्हणून मम्मीने तिला दिलं. नाही तर माझे मोदक तुला माहिती आहेत किती. ओ माय गॉड खूपच छान असतात हिचे मोदक. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. सगळ्यांना माहितीये. सांगतोय मी सगळ्यांना माहितीये तुझे मोदक छान असतात. तुम्हाला आजूबाजूला पसारा दिसला तर डोंट माइंड. सगळ्यांच्या घरात असतो पसारा. सगळ्यांना त्यांच्या पण घरात असू शकतो. आपल्या कदाचित त्यांच्या नसेल आणि आपण बोलतोय त्यांच्या आहे. सॉरी जर तुम्हाला असं आम्ही सांगितलं तर. नाही तुमच्या घरी नाही. ए नानाची हा ना लोक आतमध्ये बोलत असते. तू तुझं बघ भाई. आमच्या घरी नाही पसारा. चला बघू आता काय होतं मोदकाचं. फायनली काय होतं मोदकाचं तुम्हाला सांगतोय. पीठ चेंज मारलेलं आहे. पिठाला एक्सचेंज केलेलं आहे. काहीतरी वेगळं या पिठातून आपण एक्सपेक्ट करू शकतो. हे भाकरीचं पीठ आहे. घरातलं भाकरीचं पीठ आहे. ओके. तुम्हाला झूम काय ना घेते? नाही अजिबात नाही. सांग मी कोणत्या कलरची टिकली लावते. सांग मी कोणत्या कलरची टिकली लावते. लाल शिवानी. खरं लाल. लाल आहे. लाल आहे बोललो ना मी. लाल लिपस्टिक. कानातले कोणते घातले? कानातले मोठे घातलेले. मग त्याचा तुला त्रास झाला मग तू बदलले. कोणते घातले? छोटे. ते आता तुझे केस आले नंतर आपण लॉक करताना ते एवढं नाही बघितलं. साडी सांग कुठल्या कलरची घातली. मी काजळ लावलाय. हो नाही नाही नाही. लायनर. हो नाही लावलंय. काहीच नाही लावलंय. किती सुंदर डोळे. वाव. अजून काय विचारू शकते याचा विचार चालू आहे. अरे तुला काय वाटतं का मोदक बनव ना. गपचूप मोदक बनवायला. हॉल काय बोलतात. हा हॉल मध्ये पॉज केलेलं आहे म्हणून मी तुला हॉल्टवर आहेत. हॉल्ट. आपल्या लग्नाची तारीख सांग. 5 एप्रिल. इयर 1900 काय बोलवतो. सॉरी नाही 2024. आपल्या एंगेजमेंट 3 एप्रिल 2024. आपल्या रिलेशनशिपची डेट 27 फेब्रुवारी.
काय तू विसरली आहेस म्हणजे तोंड काय करते तोंड 1 मिनिट पकडली गेली. डिफिकल्टी आणि इयर 2014 काही जे तोंडात येईल. 2017. आपण ब्लॉग कधी चालू केलं? ब्लॉग जुलै. कधी केला सांग ना 20th एप्रिल. 20th एप्रिल बरोबर तेच तर बोलतोय. बांगड्या कोणत्या घातल्यात? हिरव्या. हो मी बोलली की मी मोदक करणार आहे त्यानंतर बांगड्या घालणार आहे. तू शहाण्या म्हणते तू मुद्दामून करते हे सगळं. दोघी जणी मिळून स्कॅम करतायत. या दोघींनी काय केलं आता मोदक नाही झाले त्याच्या भाकऱ्या बनवून टाकल्या. अरे मोदकाच्या पिठाच्या भाकऱ्या. अरे बाबा एकच पीठ असतं रे ते. अरे पण स्कॅम आहे यार. हा यार तुमच्या घरात पण असंच होतं का? एकच पीठ असतं. दिस इज टेक्नॉलॉजी. मोदक बनवा. छान वाटते रे. तू पण ये ना. हा येतो मी लगेच आलो. लपून छपून ब्लॉग्स बनवतोय म्हणजे लाजतोय आम्हाला सगळ्यांना. पण तू माईक नाही लावलाय. माईक आमचाच आवाज येणार फक्त. ओ माय गॉड. तू आमच्या ब्लॉग मध्ये. ओ सॉरी मला ओके आता कन्फ्युजन होतं ना. जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केलं ना पूर्ण ह्यानी गणपतीचं अरे शूट पण केलं. एक मिनिट या दोघांच्या नाण्याची टांग. आम्ही रील शूट करतो. मी इथून माझे पाय नाही हलवले. मी इथे स्क्रिप्ट वाचतोय आणि हे दोघं असे इकडे यांचं चालू केलंय. लपून छपून नाही करत मी. लपून करतो एकट्याने करतो जेव्हा कोण नसतं. लपून छपून नाही जेव्हा कोणी नसतं मी बघतो कोण नाहीये तेव्हा मी करतो. लपून छपून नाही करत. चला तिघं ग्रीन मध्ये तिघं ग्रीन मध्ये आहोत. तो काय बोलला ऐकलं? तो चेंज करणार आहे. नंतर मी पण चेंज करणार. अरे मी माझं पोझिशन नाही हलवायची. नको आलो बाई पाय नको आलो. बाय. मेथीची भाजी कधी? आरती कधी? आणि आताच्या बरोबर या बाईने उलटी केली. बेलाची पानं खाते आणि उलटी करते. हर गणपतीचं आहे. तू अजून तिला हे बघ ना आले माझे बाबू. नेहमी गणपतीमध्ये पानं फुलं खायची असतात आणि उलटी करायची असते. हा नैवेद्य दाखवलेला आहे. पनीरची भाजी, भोपळ्याची भाजी, आळूवडी, चटणी, मोदक, चपाती, डाळ भात. आता तुम्ही जेवून घ्या. यावेळेला गणपती जाम क्यूट दिसतात ना. हो आणि मला भाजी पण खूप सुंदर दिसते इकडून ती. तू त्यांचं ताटात पण डोळा टाकणार आहेस का? चला. लग्नानंतर मला 100 गोष्टी कळाल्या की तू पाणी नीट नाही पियत, तू हे नीट नाही खात, तू ते नीट नाही करत, तू आंघोळ नीट नाही करत, तू दात नीट नाही घासत, तू झोपतच नाही नीट, तू उठतच नाही नीट. तू मला एक गोष्ट दाखवतो. हा माणूस शिकवतो मला. जेवायला बघा कशी बसली आहे आणि एकदा जेवून झाले दुसऱ्यांदा परत जेवते. प्रसाद नाही पण ही बसली कशी आहे? प्रसादाचं व्हेरी गुड, छान, व्हेरी नाईस. पण ही बसली कशी आहे? अशी मांडी घालून बसलीस? हा सगळ्यांना पास करायचंय. मग असं बसून का कबड्डी खेळतेस? हा कबड्डी खेळत होती. बोल ना. अरे इथे यांना सांग ना स्वतःची चूक पकडली तर असं का करते आता? हा हे असं असतं. मग आम्ही बघ किती व्यवस्थित बसून जेवते आणि तू बघ खो खो खेळते. खो खो आणि हे बघा पाणी बरोबर. जुलीच्या डोक्यावर बघ काय शिवानी. मी त्याने कचऱ्याचा हार टाकलाय. ते आता समजलं. जेवण घेऊन झोपली आहे मस्त बाई गाड. हा ओकून बिचारी. बघितले म्हणून आउटफिट बघा. त्याचं आउटफिट ओ म्हणून हसत होते. बाबूराव का स्टाईल आहे. हे मी टाके ना. इथे आता काहीतरी झालं जे परत झालं पाहिजे. परत 1 2 3 गो. इथे कुठे घोडा चालायला आहे का? नाही तू काय केलं ते पण दाखव. तू काय केलं ते दाखव ना. आम्ही रिटेक घेतो त्या कॅमेरा मध्ये होता. तू कधी घोडा चालवलायस का? हा चालला ना महाबळेश्वर. मी प्रोफेशनल घोडा चालवता येतो का? की हा येतो ना महाबळेश्वरला चालवलंय मी. तू विचारलं प्रोफेशनल विचारलंस का? नाही. तू विचारलं येतं का? आम्हाला येतं. मंचेकरचा ओव्हर टॅलेंटेड. कोपऱ्यापासून मल्टी टॅलेंटेड सॉरी. जय पुढे माहिती तुला काय? काय जय जय काय तू का हसतोय? काय जय? ओ बोलून दाखव ना हिम्मत आहे तर. जय
तो मस्त दिसतोय. तुझं काय पोजिंग चालू आहे? गाय पोज. अरे गाय पोजिंग. हे कोणती ना, गाय अशी? मला बैल बोलला इनडायरेक्टली. हा बैल बोलला मला. हा मला बैल बोल. मॉम अरे मॉम हा मला बैल बोलला. मम्मी ती मम्मी बोलली इग्नोर. कुठली गाय. हा मला बैल बोलला. तुला वाटतं नाही बोलत. माझं तोंड बैलाला बैल का बोलतो? हा बैल का बोलतो? ती मनात बोलले. मान्यवरचं मॉडेल वाटतंय. थँक्यू. फक्त केस जरा नीट कर नाही. ते तू कर मॉडेल. ते मॅनिक्विन हलत नाहीत. मग मी तो मॉडेल नाही बोलली, मॅनिक्विन नाही बोलली. मी पण मी मॅनिक्विन बनलोय ना. माझ्या हातातलं दही लागलंय सगळं. अरे यार कुंकू पसरलं सगळं. कुंकू लावलं होतं मी? हो मग कधी? सगळं पसरलं. सगळं असं वरती झालं. तुम्ही केस करत होती ना नीट. चल मी कुंकू लावलंच नाही. चल लोक आहेत ना दोघं. हो पसरलंय. साले ऍक्टर दोघं. साला बोलत होतो. हा सालाच आहे ना माझा. सालाच आहे माझा इनडायरेक्ट. बैल साला बैल पोळा. हा बघा आमचा गणपती सगळं झालेलं आहे. हे आहेत बाजूचे गणपती म्हणजे सुंदर दिसत सुंदर. त्यांचे ह्याचा गणपती. तू होणार आहे ना बाहेर direct video. सगळ्यांनी दोघं घ्या. बघा तिरुपतीच्या बायकोच्या पुढ्यातलं कुंकू आहे. आता हे मी माझ्या बायकोला चाललोय. बायको टेक दिस इज कुंकू. रिमूव थोड़ा सा फिर मैं तुमको लगाएगा. ये तिरुपति के बाइकों के कूड़े में का कुंकू है. वो अभी मैं तुमको लगाएगा. मराठीत बोल. तुम हाथ में निकालो. बस ज़्यादा नाही. हाँ हे बघा. अरे ॲक्च्युली जर खाते असं वाटेल त्यांना मी असं घेतो आणि तुला माहिती आहे कसं भरायचं. प्लीज नीट आणि मधोमध लाव प्लीज. भांग पाडून देऊ असा. वाव काय सुंदर दिसतंय शिवानी. हा वास छान सुगंध. हा वे केवढा वास आहे ना छान. केवड्याचं पान तू ते वास. हा चल परत थोडस लाव. थांब मी पण लाव तुला. काय एवढं का जायला नाही पाहिजे. 7 दिवस. 7 दिवस जायला नाही पाहिजे असं लावलंय. हा नाही एकदम स्लाइट लावलं. तिरुपती हे आपण घेऊन जाऊ. नाहीस ना. ह्यानी आणलेलं तिरुपतीच्या मंदिरातून. नंतर तो झोपेत आहे. हे बघ केवढं फासलंय. बघू मला जरा फ्रंट. हे काय असं सी का. ते छोटू म्हणून आले. देवानी तुला आवाज दिला छोटू. थोडस पाणी घेऊन लावायला पाहिजे. नाही असं छान वाटतं. आता घाम येईल ना. थकलेली दिसते जाम. चला बाय. मी चाललो आता झोपायला. भरपूर काय कामात. मला हसायला येते. काल नाही आम्ही चालू केलंय. आता तुम्हाला मागून ज्यांचा आवाज आला ते तुम्हाला बघायला पाहिजे कोण आहे. एकदा थांबा तुम्हाला दाखवतो. तर काल हे लोक यशला भेटले पण मी कामात होती म्हणून मी खाली नाही गेली. पण आज ते घरी आले देवाला पाय पडायला. हिला बोलता येत नाही सध्या. 2 मिनिटं थांबली ती प्रयत्न करते बोलायचा. पण हे दोघं हे आणि दाखवते. छान गिफ्ट घेऊन आले. किचन आहे. आणि हे काय आहे. हँडवॉश आहे. मला काहीच नाही म्हणजे. तुला किचन आणलं मी. हा मग हे माझं. आणि त्यासाठी पर्स आणली. हिची आई बनवते. येस इन्स्टावर नाही पण लवकरच येईल. तरी बोल ब्लॉग मध्ये काहीतरी. हिचा आवाज आम्ही आता पहिल्यांदा ऐकलं तुमच्यासोबत. बोलतात ना बायकोचं ऐकायचं असतं. काल किती वेळा देव शिकवेल तुला की बायकोचं काय ऐकायचं. सांगते बघा. ह्यानी हे पान खाल्लं आणि भरपूर गोड होतं म्हणून मी याला बोलली की जरा अर्ध करून खा. जरा त्यातला मसाला गोड काढून खा. मुंग्या बघा. काळ्या मुंग्या देवाच्या असतात रे. गेल्या पोटात होता. देवाच्या मुंग्या खायच्या. गेली असेल एखादी. केवढ्या मुंग्या खाल्ल्यास. मी बघितलं माझं. आम्ही बघून खाल्लं ना. बघूनच आधी आले
टॉयलेट मध्ये मुंग्यांचा वारू. आता उद्या जर बाथरूम मध्ये मुंग्या दिसल्या तर आम्हाला माहिती आहे कुठून येत आहेत. 1 2 3 4 सगळ्यांनी खाल्ला एकाने पण 4 जणांनी खाल्ले. पिशवी हिला नाही कळत, हिला तेच जय. किती मोदक खाल्ले? 2 3 पोटावरनं तर 5 वाटतायत. मोदक आहे. मला वेगळं दिसलं म्हणून म्हटलं मोदक आहे. एक तर चान्स मारला, खात होतो उचलून खाऊन टाकला. सुतार फेरीसारखं. मंचेकर काका बसा जरा. मी काय पाहुणे येणार आहेत त्यांच्यासमोर असंच का? बघ आज हेच हा आज हेच आपला गणपती किती क्यूट दिसतोय ना? Yes, thank you. सगळे लोक येऊन बोलतात. माय चॉईस. कोणतरी आपल्या अकाउंट साठी मेहनत करतंय हे बघा. फक्त वरती काय बोलतात, वरून डोंगर साजरे, वरून डोंगर साजरे, दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर वरून साजरे. डोंगर साजरे. वरून आहे ना, खालून काय नाहीये. दुरून डोंगर साजरे. न्यू स्टाईल. इथे पट्टा लावणार, ऐसच फिरणार. आणि आता ना काय झालं माहितीये, एक लहान मुलगा आलेला घरी, साई नीतूचा फ्रेंड. आता मित्रांचे फ्रेंड घरी आलेले, सॉरी क्लिअरिटी खूपच खराब वाटते, तर ते त्यांना विचारलं हा कोण आहे, तर बोलतो मंचाकर काका. काका चष्मा लावायचं फक्त कमी आहे. आता जुनी पळवला ना, असं वगैरे पळत. जुलीला लहान मुलं घरात नाही आवडत, ते लोक विचारलेली जुली सुट्टी आहे. आली मागे मागे, आता एकाचा बोजा तिच्या तोंडात येणार होता, त्याच्या आधी पळाले. अगोदर खाऊन मोकळा झाला, फोटोच नाही काढला मी. पण जुली चावत नाही, पण तिला लहान मुलं बघितलं की काय तिला होतं काय माहिती, तिला घरात तिरस्कार जेव्हापासून नाही जसं मितांशने तिला ट्रीट केलंय ना लहानपणी, कान ओढणं, शेपूट ओढणं, त्यानंतर तिला लहान मुलगा, या घरात लहान मुलगा आवडतच नाही. आणि एखाद्या वेळेस ना ती लहान मुलींना ती सहन करते, पण मुलांना अजिबात नाही. काय करतोय हा? आजचं दिवसाचं लास्ट जेवण Hopefully. मला नको घेऊ, का? मम्मीचं काम. मग समजू ना लोकांना, मम्मीचा इकडे मम्मीचा काम करते, घरी माझी आपण घालून बसलेली असते, कळू दे लोकांना, स्वतःचे कपडे नाही वापरत. तर हे बघा, ही पनीरची भाजी, ही आहे दुसरी भोपळ्याची भाजी, चपाती आणि आता डाळ आणि भात चपाती, येणार आहे. ही चटणी आणि डाळ भात. आता on the way. हे काय मागवलंस रे? येस, सरप्राईज होतं तुझ्यासाठी, सरप्राईज. एवढे दिवस नुसती मॅड अँगल करत बसले, बोललो घे मॅड अँगल घे. एवढे हा सुखीरा असं नाही तर काय. मला माझा हरतालिकेचा उपवास होता, त्याच्या आधी मला सगळं माझ्या इच्छेचं खायचं होतं, तर मी ह्याच्या मागे लागलेली मॅड अँगल्स आणलं नाही. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हे काय मागवलं रे? मी मागवलं. हे तू मागवलंय, एक मिनिट नाही, मी नाही बोललोय भाई. ए कोण बोललंय सांग, तुला कोण बोललंय सांग ना. हा बघितलं, तू हा अरे मी नाही भाई. काय तुला आणि साईला ना? नाही, मी टेस्ट करणारच आहे भाई, पण मी इनिशिएट नाही केलं डिस्कशन, हे मी सांगतोय त्यांना. आणि तू जसं बोलली, हा तुझं मंगळसूत्र हे माझं चॉईस. ह्याच्यात एवढं काय बघते असं? बिबट्या किती आहे? एवढं काय? अर्धा किलो साखर. हे काही पण सांगतोय रे तू, यश, काय ऐकतेस? मी तुला बोललेले 10 रुपये 5 रुपये वाला आणताय. हे 10 रुपये 5 रुपये वालाचे इंटू 10 आहे बस. त्याच्यापेक्षा स्प्राईट परवडलं असतं. गबस दॅट इज ओनली शुगर विथ फ्लेवर. कॉइन भेटला? हो नाही, अजून नाही मिळाला. मलाच भेटला. हा शपथ, दोन्ही कॉइन हिला मिळाले. दोन्ही coin भेटले. घेऊन गेली ना, त्यात पण मला दुसरा कॉइन भेटला आपल्या वाला याच्यात. छान, चांगलं डबल लक. तिकडे त्या गणपतीच्या ह्याच्यात पण टाकलेला कॉइन हिला मिळाला, या गणपतीच्या ह्याच्यात पण टाकलेला. हे मागे काय लटकवलं तुझ्या बाजूला, असं कसं Towel बसतं तुझा. तुझ्या? माझा टॉवेल हे बघ कुठे फेकला बघा. हा नवराचा टॉवेल फेकला. अरे यार, शी आता धुवावा लागेल. धू आता. चल जेवण घेऊया का प्लीज? हा चला आता. हे पसारा नाही, सॉरी, हे जे हे माझ्यासाठी आणलंय, हे Spread. दिदीसाठी आहे. हे मस्त लागतो, खूप मस्त लागतो. आणि हा हे आता बोल. हे आम्हाला तिघांसाठी आहे हा आणि हे साईसाठी. हा आणि मला तुला हे माहिती काय का ह्याचं माहिती? काय? एक मिनिट उचल, ह्याचा फ्लेवर गेस कर. फ्लेवर
बटरस्कॉच व्हॅनिला. येस कसं व्हॅनिला. डोकं डोकं अरे देवाला का बाहेर गणपती येत रे, बाहेर गणपती येत. काय तू पण यार, आणि तू बाहेरच्या गणपतीला तरी घाबर. एक काम करूया आपण आता, एंड करूया. हा माझा हात करायचा नेहमी. हे असा हे काय आहे यार शिवानी? बघ हे बघ, दोघांना माहितीये बघ. अगं काय हे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकांना पण सांगा की तुम्ही पण वोट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय, परत भेटूया पुढच्या दिवशी. मित्रांनो, मी यश काकांसाठी, शिवानी मावशीसाठी एक गिफ्ट बनवलंय. ते आता व्लॉग करतील तेव्हा बघा. एकदम मस्त गिफ्ट, एकदम मस्त. तू आता ते इतके खुश होतील ना, इतके खुश होतील ना, इतके खुश होतील ना. हा 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 इतके खुश होतील ते. आता तुम्ही बघा, ते व्लॉग करतील तेव्हा तो गिफ्ट बघा. इथून आम्हा दोघांना गॅलरीत जायला सांगितले कारण त्यांनी आमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. खरंच पुन्हा त्याचा मला दोघांचे डोळे बंद करायला सांगितले. ओ माय गॉड. ओ चला मग कुठे जायचं? गॅलरीत जायचं. गॅलरीत बोललाय. काय केलं आम्हाला खरंच काहीच. त्याला फक्त सांगा ढकलू नको, बाकी काही. ओ अंधार आहे. इकडेची लाईट आहे का? जुलीचा केळा मी अर्धा घेऊन आली. हा चोर आहेस तू. थांबा मागे बघा. मागे इथे बघायचंय. इथे बघा. ओ तो आम्हाला बोलला की बाल्कनी मध्ये आहे. त्याच्यासाठी तुला माहिती आहे ना? तुझी शपथ. खाली गेलाय. तो मला मगाशी आरती चालू व्हायच्या आधी बोलला की तुम्ही बाल्कनी मध्ये थांबा, मी गिफ्ट घेऊन आलो. म्हणून मला माहिती आहे की बाल्कनी मध्ये यायचं. आणि नंतर आम्ही आरतीला गेलो तर त्याला सांगितलं की थांब. ओके. अरे गाडी करतोय. डोळे बंद. डोळे बंद देता. आईला 1 2 3 थांब. उघडू 3 वर उघडायचे का? नाही त्याला 3 आहे. मितूसाठी होतं हे इन्स्ट्रक्शन 1 2 3 वालं. ओके. कुठे बघू? कुठे बघायचं ते पण सांग. इथे की इथे समोर आहे? त्या साईडला मागे बघा. तिकडे बघा. तिकडे बघायचं. काय ऐकून आहे ते इथं पुढे येऊन कर. उघडू का? 1 बलून काय त्याला? अरे मला वाटलं इथे सोडणार आहे. उडणारा बलून आहे. त्याच्यावरती त्याने लेटर लिहिलंय, वोट फॉर वाईफ विथ आई याशी. शपथ. अरे 2 बलून मगाशी घेऊन आलेला, गाडीत बसलेला. तो बोला एक बलून मला हवेत सोडायचा आणि एक बलून आम्ही बिचाराला काय बोलू. थँक्यू मितू, थँक्यू. बिचारा एवढा भारी आहे. मगाशी लेटर लिहिलंय आणि ते इथे मला वाटलं इथे सोडेल, पण त्याने वरती नाही, त्यांनी लोकांसाठी सोडलं. लोकांसाठी. जर तुम्हाला हा बलून बदलापूर मध्ये आता आम्ही आहोत, जर तुम्हाला कुठे हा बलून सापडला आणि त्याच्यात लिहिलेलं वाईबी राशीला वोट करा तर प्लीज वोट करा. बिचाराने जाम मेहनत केली. आपल्याला पण नाही सुचलं. बिचारा तो आम्हाला बोलला गाडीत असताना, त्याला विचारलं आम्ही 2 बलून का आणले रे शाळ्याने, आमचं काय? बोलतो एक बलून मी हवेत सोडणार आणि एक बलून मी माझ्यासाठी घेतलाय. तर गौरांग आणि आम्ही बोललो की दुसरा बलून आम्ही फोडणार. किती कपटी आहे गौरांग. मी नाही. गौरांग थँक्यू मितू, थँक्यू. जर तू ब्लॉग बघत असेल तर, कारण तू खाली होतोस. थँक्यू. त्यांना मी बलून शोधणार आहे, त्याच्यावरती एक लेटर लिहिलंय. थांब ना, दरवाजा उघडू दे, डोळे तर उघडू दे. नाही भेटणार ते. 2 1 मग जाणारच आहे ना.